नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पायातील पट्ट्या हातही न लावता किंवा ब्रशने न घासता कशा स्वच्छ करायच्या ते पाहणार आहोत. पैंजण चांदीचे असो किंवा खोटे असले तरी अशा पद्धतीने जर साफ केले तर ते अगदी स्वच्छ होतात. प्रथम मी एक पातेलं घेतले, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये एक बेकिंग सोडा असतो ना, तो 1 चमचाभर टाकलाय आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलंय. आता मी गॅस चालू करून हे पातेलं गॅसवर ठेवणार आहे. कपडे धुवायची पावडर ही 1 चमचे मी त्याच्यामध्ये टाकली. दोन्ही चांगलं मिक्स करून घेतले आणि मग आता हे पैंजण मी त्या पाण्यामध्ये टाकलेत. गॅस जास्त फुल ठेवायचा नाही. पैंजण टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं. मध्यम आचेवर गॅस ठेवायचा आणि 5 मिनिटासाठी आपल्याला ते उकळून द्यायचे. मधून मधून हलवून घ्यायचं. किती काळे पैंजण असले तर ते स्वच्छ निघतात आणि त्याच्यामध्ये पैंजणमध्ये घाणे गुत्ते मळ गुत्तो तर तेही निघून जातं. बघा, उकळी आल्यानंतर त्या पैंजणमधला जो मळ आहे तो पाण्यात मिक्स झालाय आणि पाणी आपलं काळं झालंय. याचा अर्थ पैंजण स्वच्छ होत आहेत. आपण पैंजण वापरतो आणि काळे झाले की मग ते ठेवून देतो आणि सोनाराकडे जाऊन ते स्वच्छ करून घेऊ असं म्हणतो, परंतु आपलं काही सोनाराकडे जाणं होत नाही. तर घरच्या घरी आपण अशा पद्धतीने पैंजण स्वच्छ करू शकता. आता सणवार आलेत, सणवाराला हे स्वच्छ करून घालायला होतात. तर आता एक 5 मिनटं आपण 4 ते 5 मिनटं उकळून घेतलेत आणि आपण आता हे काढणार आहोत. त्याच्यातून काढल्यानंतर मग असे स्वच्छ झालेत. गरम असल्यामुळे मी त्याच्यावरती थंड पाणी ओतलंय आणि परत एकदा पातेल्यामध्ये थंड पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते. बघा किती छान चमकायला लागलेत, स्वच्छही निघलेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.